आता आपले हे कोंडोळे तयार झालेले आहेत. कोंडोळे तयार झाले, रेडी झाले आहेत आणि आपण आता आपल्या ताटामध्ये घेतलेले आहेत आणि गरमागरम आपण आता ते कोंडोळे खायला चालू करणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, आज आपण करत आहोत गरमागरम नंबर 1चे कोंडोळे. गावाकडे याला काय म्हणतात, शिंगोळे म्हणतात, शिंगोळे. तर आता ती करण्याची पद्धत बघा. याच्यामध्ये 3 प्रकारची पीठ असतात. याच्यामध्ये पहिलं पीठ असते हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, दुसरं असते ज्वारीचं पीठ आणि तिसरं असते गव्हाचं पीठ. तर मी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तरी सर्वांनी मनपूर्वक व्हिडिओ बघा आणि हा आयटम तुम्ही करून खाण्याचा प्रयत्न करा. हा आयटम 1 नंबर होतो आणि पूर्ण तुम्हाला झाल्याच्या नंतर शेवटपर्यंत मी व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. आता हा बघा, सुरुवातीला आपण हे तिन्ही पीठ एकत्र मिश्रण करायचं, थोडंसं पाणी टाकून. याच्यामध्ये जिरे टाकायचे, मिरे टाकायचे, नंतर त्याच्यामध्ये अजवाईन टाकायचं आणि हे पीठ एकत्र पूर्णपणे असं घट्ट असं पूर्ण तिमून घ्यायचं. तिमून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस लगेच सांगणार आहे. चला मित्रांनो, तर आता गॅस चालू केलेला आहे आणि एक पातेले ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल किंवा जसं तुम्हाला किती प्रमाणामध्ये ते कोंडोळे करायचे त्या प्रमाणामध्ये तेल टाकून घ्यायचं. असं आपण तेल टाकलेलं आहे मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही, खूप सोपी पद्धत आहे आणि आपल्याला शरीराला एकदम निरोगी ठेवण्यासाठी शिंगोळे, गावाकडचे कोंडोळे करून खाणं हे अनिवार्य आहे मित्रांनो आणि करून खाल्लेच पाहिजे. त्याच्यामध्ये आता आपण जिऱ्याचा तडका दिलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हे जिरे टाकले आहेत आपण आतमध्ये. जिरे झाल्याच्या नंतर थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी पण टाकली आहे आणि बघा स्वादिष्ट असा वास येत आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकलं आहे आणि तुमच्या मनानुसार थोडीशी अद्रक पण, तुम्ही अद्रकचा पण वापर करू शकता. हे बघा, आणि त्याला परतवून घ्यायचं. थोडंसं खमंग वास येते एकदम. अहो, खायचं तर असलं 1 नंबर क्वालिटीचंच खायचं. बघा तुम्ही कसं होते ते बघा तुम्ही. शेवटी तुम्ही मला सांगा, गावाकडचे कोंडोळे, शिंगोळे. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे. हा, काय तडका बसला राव, काय सुगंध येतोय. आता तुम्ही किती लोक शिंगोळे खाणार त्याच्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं कोंडणीमध्ये. आता पाणी टाकलेलं आहे आपण. आता पाणी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. मीठ झाल्याच्या नंतर मग गॅस जो आहे तो थोडंसं कमी गॅस करायचा आणि त्याला तो उकळू द्यायचा पाण्याला. आणि उकळल्याच्या नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस मी लगेच दाखवणार आहे. आणि मित्रांनो, जे आपण पीठ तिमून ठेवलं होतं ते 10 मिनटं तसंच ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे आता त्या पिठाला एकदम नरमपणा आलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही, असे कोंडोळे करून घ्यायचे असतात. आपण वर्तुळ काढतो ना, आपण वर्तुळ गोल आकाराचे हो का, असे हे कोंडोळे असे शिंगोळे करून घ्यायचे हो का. असं त्याला 2 कानं करायचे तयार साईडला. किंवा तुम्ही गोल आकारचे पण करू शकता किंवा असं एक सरळ रेषेमध्ये पण करू शकता. हे दिसते ना, ते सरळ रेषेमध्ये पण करतात काही जण. आता बघू शकता तुम्ही मित्रांनो. अहो, आता बघायलो आपण, पण खाल्याच्या नंतर ह्याची चव बाबा ना आईच्या हातची राहो ना तुमच्या बायकोच्या हातची राहो. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. एकदा घेतलं टेस्ट की जेवण होईल तुमचं एकदम बेस्ट. बघा तुम्ही आता कसलं भारी व्हाले ते. हे बघू शकता तुम्ही, कोंडोळे तयार होत आहेत आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. आपण जे गॅसवरती फोडणी दिली होती त्या पाण्याला आता बघू शकता तुम्ही, अशी उकळी फुटलेली आहे. आता उकळीच्या मध्ये आपण जे शिंगोळे बनवले आहेत किंवा कोंडोळे बनवले आहेत ते एक असे टाकून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, असं टाकून घ्यायचं. हे पूर्ण आपण हे बनवलेले आहेत. आता हे शिंगोळे तयार केले आहेत आणि ते झाल्याच्या नंतर असे आपण टाकून घेत आहोत. आता बनल्याच्या नंतर बघा तुम्ही, सगळं बनवणं झालं ना, तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो, फक्त बघा तुम्ही. हे बघू शकता, आता आपण हे शिंगोळे सगळे याच्यामध्ये टाकून घेत आहोत. एकदम सोपी पद्धत आहे हो. अहो, कशाला त्या बाहेर ते हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये खायचे हो. असलं घरी 1 नंबरचे पदार्थ आपले गावरान बनवून खायचे. गावरान तडका ना अंग भडका. फक्त खाऊन बघा तुम्ही, टेस्ट अजून सुरुवात तर आहे. अजून सगळे शिंगोळे आपण टाकल्याच्या नंतर तुम्हाला सगळा व्हिडिओ मी दाखवणारच आहे मित्रांनो. आपले कोंडोळे आता शिजत आले आहेत. जास्त नाही, 20 ते 25 मिनटामध्ये कोंडोळे शिजल्याच्या नंतर मग ते आपण लगेच खायला घ्यायचे आहेत मित्रांनो, ते पण गरमागरम. आता आपले हे कोंडोळे तयार झालेले आहेत. कोंडोळे तयार झाले, रेडी झाले आहेत आणि आपण आता आपल्या ताटामध्ये घेतलेले आहेत आणि गरमागरम आपण आता ते कोंडोळे खायला चालू करणार आहोत मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपले हे कोंडोळे तयार झालेत मित्रांनो. आपण टेस्ट करूया ह्याची कसे आहेत त्या. एक नंबर कोंडोळे झालेले आहेत मित्रांनो. टेस्ट काय, टेस्ट 1 नंबर टेस्ट झाले. आणि आपल्या हा गावाकडचा गावरान पदार्थ आहे. हे असं घ्यायचं शिंगोळं, कोंडोळं असं घ्यायचं, असं खायचं. जीवाला मारायचं नाही मित्रांनो.
एकदम सोपा पदार्थ आहे घरातला आपल्या. अहो, सगळं करून खाल्लं पाहिजे. गावाकडला ग्रामीण भागातला पदार्थ आहे. सगळे लोक उठले की ते हॉटेलला जाऊन एक नंबर आटलं खायचं असते. कसं लक्ष्मण बोलत तसं. ठेवा आता.